साहेब आहेत, त्यांचा खूप लाखमोलाचा सहकार्य नेहमीच मिळतोय. हे संपूर्ण कुटुंब पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र मंचावर. निलेश काटे आपण या. निलेश काटे आणि मोनिश कारभार यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही कॅश. गोल्डन षटकारसाठी निशांत जाधव साहेब कडून रोख रक्कम 3000 रुपये. त्यानंतर चौकारच्या हॅट्रिकसाठी कल्पेश मुंडे आणि आकाश मुंडे यांच्याकडून 1000 रुपये आहेत. हे स्वीकारताना पाहतोय आज की रात पूर्वेश के नाम. निलेश काटे विकेट हॅट्रिक वीर आपण या. चला या ठिकाणी निलेश काटे आलेले आहेत, त्यांच्यासाठी लाकिलूचे मिस्टर प्रिन्स अर्थात प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत. आणि मालवडी गावचे सरपंच कल्पेशजी मडवी आणि अमोल मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भूषणजी कारभारी आपणास विनंती करतो की हे कॅश पर्यंत आपण शुभ हस्तापर्यंत वितरित करा. आज बक्षिसांचा वर्षाव धाणीव आणि भातवडब दोन्ही टीमला विनंती असेल की 1:45 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. आणि आमच्यामधून पाहू शकाल ज्यांनी महाराष्ट्र श्री पटकावली मिस्टर इंडिया हा किताब त्यांनी पटकावला मिस्टर मंगेश पाटील आपल्यापासून या ठिकाणी रजा घेत असताना लो पुन्हा चेंडू ऑन झाले, पुन्हा ड्राईव्ह केले, पुन्हा चेंडू पाहू शकाल या ठिकाणी लॉंग ऑन वरती चालले, पुन्हा प्रणव होती त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक घडली गेली. दुहेरीचा प्रयत्न होतोय, 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. उद्या दुसरा सामना असेल जय बजरंग गाणे विपक्ष नाना स्पोर्ट टेमगर. तिसरा सामना असेल स्वराज 11 वेहेले विपक्ष गोठेगर बी. चौथा सामना असेल न्यू एकविरा हायवे दिवे विपक्ष मोनक एंटरप्राइजेस दिवे. पाचवा सामना असेल प्रिन्स मूवीज जय हनुमान टेंबवली विपक्ष साई स्पोर्ट खारबाव. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल कांबे स्पोर्ट कांबे विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर. अशी एकूण उद्या 12 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. स्टॅम्पिंग स्ट्रोक फटकावेत चेंडूच्या खाली शतरक्षक. आता मिस्टेक होणार नाहीये, झेल पकडलाय आणि अर्णव स्पोर्ट खारबाव संघाला राहुलच्या वतीनं लागणारा हा पहिला धक्का. कारभारी आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर युनिट नंबर 3 आदित्य आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. त्याची विकेट सुद्धा धोक्यात, स्वतः गोलंदाज चालला, चेंडू खाली कॉटन बॉलची शक्यता होती, नाकारता येत नव्हती, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप. या ठिकाणी आपली जर विकेट जर गमावली तर मात्र आपल्या संघाला मात्र त्याचा फार मोठा नुकसान होऊ शकतोय. आणि त्या अनुषंगाने मात्र सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या वतीने 7 धावा 10 फलक्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. हा बॅटल खूप छान इथे रंगणार आहे, कारण जेवढा अनुभव भूषण कारभारीकडे आहे तेवढा टॅलेंट जयेश वखारेकडे आहे. परंतु या ठिकाणी पॉसिबल टर्न केला, या ठिकाणी स्क्वेअरच्या दिशेने मात्र मिस्टेक घडली गेली, चेंडूला हुलकावणी दिली आणि त्याच वेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना नशिबाचा चौकार येत असताना टीम खारबावकरांसाठी असं वाटलं नव्हतं की मात्र या फटक्यावरती 4 धावा मिळतील, परंतु त्या ठिकाणी फिल्डरकडून मात्र त्या ठिकाणी चूक घडली गेली आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी एकेरीचं रूपांतर मात्र त्या ठिकाणी चौकारानं आपल्याला होताना या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि हा पहिला चौकार येतो टीम अर्णव स्पोर्ट खारबाव संघासाठी. जयेश पुन्हा एकदा कडक शॉट, बॉलर फास्ट ड्राईव्ह, चेंडू त्याला अगदी 20 सेप मध्ये लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडू परत पोहोचतोय. अगदी स्टेट ड्राईव्ह पाहिला आपण गोलंदाजाच्या अगदी डाव्या बाजूनं जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत या ठिकाणी सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. संत आणि साबत सुरुवात अर्णव स्पोर्ट खारबाव संघाची आपण पाहत आहोत. नाणेफेकी गमावल्यानंतर मात्र प्रथम त्यांना फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आणि ते आमंत्रण स्वीकारत असताना आतापर्यंत या ठिकाणी गोलंदाजांनी चांगली लाईन आतापर्यंत मेंटेन केलेली आहे. पाहू शकाल त्या ठिकाणी रूम बनवण्याचा प्रयत्न शेफोल झाला होता फलंदाज, परंतु त्या ठिकाणी वेग जास्त असल्या कारणाने चेंडू सरळ पण झाला, ज्या अनुषंगाने एक धबधबा निर्माण भिनार संघाने केला होता. जरूर काही प्रमुख खेळाडूच्या संघामध्ये अनुपस्थिती आहे, परंतु सध्या तरी आपण जर पाहतो या संघाने मात्र या ठिकाणी सर्वांना मनमोहित केलेलं आहेत.
फुल टॉस होता ती लेथ मिस केली फलंदाजाने आणि सरळ चेंडू जाऊन स्टँडवरती धडकलाय. त्रिफळा उद्ध्वस्त केल्या आणि अर्णव स्पोर्ट कारभाव संघाला या ठिकाणी दुसरा धक्का लागतोय. जरूर मला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणावं असं वाटते की पाटील परिवार जर आपण पाहिला तर या ठिकाणी शिक्षणाचा मित्र म्हणेन की वेळा आहे. कारण शिक्षण महर्षी रघुनाथजी दगडू पाटील लाखिवली यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 1979 साली स्वतःच्या घरात त्यांनी शाळा सुरू केली. त्यावेळी फक्त 7 ते 8 विद्यार्थी त्यांच्याकडे होते आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे शिक्षक यायचे त्यांना मात्र त्या ठिकाणी पाहिल्या तर त्यांच्या माध्यमातून राहण्याची पूर्णपणे सोय, जेवणाची पूर्णपणे सोय आणि 5 वर्ष त्या शिक्षणासाठी आपण जे शिक्षक आपण पाहिले त्यांच्यासाठी मात्र रघुनाथजी दादू पाटील यांच्या माध्यमातून स्वखर्चानं त्या ठिकाणी पेमेंट दिलं जायचं. त्यानंतर पाहिलं तर आपण या ठिकाणी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर आज नांदुर्की लाखिवली या विभागामध्ये NK टावरे विद्यालय आपण इथे पाहत आहोत. KN टावरे विद्यालय आणि त्या विद्यालयात आतापर्यंत आपण जर पाहिले तर 5.5 अधिक जास्त विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. जरूर आपण त्याकडे मात्र जाणार आहोत. परंतु या फटक्याचा विचार केला तर कडक फटक्या पाहिला अगदी तोलून मापून मारलेला हा फ्लॅट सिक्सर लॉंग ऑनच्या दिशेनं 4 आहे. यस 1 बाउन्सनं मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला, चौकार आलाय. आणि आज आपण जर KN टावरे विद्यालयाचा विचार केला तर त्या शाळेतून अनेक डॉक्टर घडले गेले, अनेक इंजिनियर घडले गेले, अनेक वकील घडले गेले, अनेक शिक्षक घडले गेले. त्यामध्ये मोलाचा सहकारी मित्र म्हणून आज आपल्यामध्ये नाही आहेत. सर्वगावशी कैलासवासी सन्माननीय रघुनाथ दादू पाटील आणि जरूर त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी त्यासाठी मात्र प्रत्येक वर्षी या स्पर्धेचा आपण लाखिवली गावामध्ये आपण स्पर्धा पाहत असतो. आज 17 वर्ष या स्पर्धेला कंप्लीट झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर अर्णव स्पोर्ट कारभार संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 16 धावा. चला 2 षटकांसाठी आवाज विणार संघ आपण 10 मिनिटं खर्च केलेले आहेत. पुढील जे षटक जे आहेत ते तुम्हाला मात्र वेळेवरती या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. कारण या सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत. तर कासार वडवली आणि मालोडी संघ, चला आपण एखादा प्रतिनिधी किंवा संघनायक आला तरी चालेल कारण आपण या ठिकाणी ड्रॉ टाकणार आहोत. एका चिठ्ठीवरती विजेता संघ असणार आहे. चला दोन्ही संघाची संघनायक इकडे आलेले आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज प्रणव भोईर. ज्या प्रणवनं आउटफील्ड मध्ये चांगला क्षेत्ररक्षणाचा मात्र नमुना सादर केला आणि तोच आता खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय. 8च्या धावगतीने आतापर्यंत या ठिकाणी खारबाव संघाच्या माध्यमातून धावा जोडल्या गेल्या, परंतु ही धावांची गती मात्र या ठिकाणी आपण चांगली म्हणू शकणार नाहीये कारण या खेळपट्टीवरती धावा होत आहेत. चला तुम्ही जास्त वेळ जेवढा खर्च करणार त्याचा मात्र कधीही तुमच्या संघाला नुकसान होऊ शकेल. त्यामुळे विनंती करतो की आपण कंटिन्यू खेळ सुरू ठेवायचा आहे. परफेक्टली या ठिकाणी इष्टांच्या रोखावर हाताळण्याचा प्रयत्न, असं वाटेल की फलंदाजाला मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. जबरदस्ती ते गोलंदाजी परफॉर्मन्स सध्या आपण पाहतोय. जो निर्णय संघनायक सुनील भोईरनं मात्र स्वीकारला होता फिल्डिंग करण्याचा तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतोय कारण आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ आपण पाहिलेला आहे. त्या 13 चेंडूमध्ये गोलंदाजाने फक्त 16 धावा या ठिकाणी खर्च केलेला आहे. त्यामध्ये 2 विकेट सुद्धा मात्र गोलंदाजाने प्राप्त केल्या. जतीनच्या अकाउंटमध्ये 1 विकेट, जयच्या अकाउंटमध्ये 1 विकेट पाहिली आणि आता फटका हवेत केला. विस्टामिक आहे, उंची फटक्याला जास्त मिळाली, अंतर कमी आणि त्याच वेळी मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद झाला भूषण कारभारी. ज्या भूषणनं पहिल्या सामन्यामध्ये सुरुवात चांगली करून दिली होती आपल्या संघाला, तो भूषण आता मात्र या ठिकाणी सफशेल फेल ठरलाय. एक चौकाराच्या साईड तब्बल पाहिले तर 6 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 6 चेंडूमध्ये 7 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि टेनिस क्रिकेटमध्ये ही धावगती पुरेशी नाहीये. रिप्लेमध्ये पाहू शकाल भरपूर वेळ चेंडू हवेत राहिला आणि त्याच अनुषंगाने डेप स्क्वेअरलेच्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी आउटफील्डमध्ये चुकी घडली नाहीये. चांगल्या प्रमाणात झेल तिथे मात्र या ठिकाणी प्राप्त केला आणि वारंवार जयेश वखारे आता मात्र पाहिला तर या ठिकाणी गोलंदाजाला मात्र कानमंत्र देतोय कारण येणारा भविष्य आहे. प्रणव भोईरचा आपण विचार केला तर यंग टॅलेंट आहे आणि जरूर त्याच्याकडे हा टॅलेंट खूप दडलेला आहे. तो आता मात्र बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करतोय.
राऊंड द विकेट ना चेंडू खाली राहिला बॅटची कडा आहे का पंचाकडे लाऊड अपील विकेट किपरने तर चेंडू परफेक्टली कलेक्शन केलाय आणि आता मात्र दोन्ही पंच त्या ठिकाणी चर्चा करतील आणि ज्या चर्चेनंतर जो निर्णय येईल तो मात्र दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. क्रुशियल मोमेंट आहे, कठीण निर्णय आहे, परंतु आमच्या पंचाचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये जबरदस्त पंचाची कामगिरी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे आणि आता मात्र पाहू शकाल पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आला. फिंगर अप बॅटची कडा खॉट बिहाइंडच्या माध्यमातून अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर श्रुतिक काट भारी. पहा रिप्ले मध्ये या बॅटची कडा होती, चेंडूने मात्र किस केली बॅटला आणि सरळ चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. स्क्वेअर अँगल आपण पाहू शकाल. जबरदस्त टेलिकास्ट, प्रिन्स मूवीज किंग ऑफ टेलिकास्ट. आणि यासाठी आपण जर पाहिलं तर या वाहिनीसाठी जेवढी मेहनत रवी गुलवे यांनी केली तेवढीच मेहनत प्रथमेश पाटील यांची आपण पाहायला मिळाली. आणि जबरदस्त कॅमेरा वर्कचा विचार केला तर मात्र सध्या तरी भावेश बारशे आमच्या सोबतीला आहेत, मिस्टर रोहित तेलविरे आहेत आणि पाहू शकाल या ठिकाणी मिस्टर प्रदीप सध्या ऑफरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आमचे कॅमेरा आपण जर पाहिले तर या ठिकाणी विवेक उर्फ चिपा, त्याचा सरनेम चिपा आहे. हॅट्रिक डिलिव्हरी प्रणव भैर, हो चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि अखेर पहिल्या चेंडूवरती फलंदाज मयूरला मात्र त्या ठिकाणी बीट केलाय. मयूरची शरीर अशी जर पाहिली तर पूर्णपणे जाडजूड आहे. जर चेंडू त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आला तर जवळपास थांबणार नाहीये, परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र प्रथमतः कनेक्शन करणं फार गरजेचं आहे. परंतु इथे कनेक्शन वारंवार गोलंदाज आणि विकेट किपर मध्ये आपण जास्तीत जास्त पाहतोय. हो इथे कनेक्शन झालंय, परंतु बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. चेंडू चालला अगदी जमीनच्या साह्यानं संत गतीने. जोपर्यंत डीप वरून फिल्डर चेंडू येऊन उचलून फेक करतो तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या वतीने संघटित धावसंख्या 4 गडी बाद 17 धावा. आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर 17 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 17 मध्ये फक्त 17 धावा जोडलेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. चला लगेच विनंती करतोय की आपण प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग करू नका प्लीज. खास विनंती संगणक सुनील आपणास मी करतोय, कारण प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही आपण एकत्र होऊ नका, येऊ नका, कारण यानंतर आपण जर पाहिलं तर अजूनही 2 नव्हे तर 2.5 सामने बाकी आहेत, कारण या सामन्यातील एक इनिंग अजूनही मात्र बाकी आहे. शेवटचा चेंडू प्रणव भोईर राऊंड द विकेट मार्गस्थ होतोय. कडक शॉट, बॉलर फास्ट ड्राईव्ह, चेंडू चालला अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं लॉंग ऑनचा क्षेत्रशी येऊन चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तत्पुरती सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाली गेली आणि अखेर सफल षटकाचा स्पेल प्रणव भोईरचा आपण पाहिला, कारण या षटकामध्ये फक्त प्रणवनं 2 धावा खर्च केल्या, 2 सफलता प्राप्त केल्या आणि 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 धावा इथे जोडण्यामध्ये सध्या तरी आपण विचार केला तर अर्णव स्फोट खारबाव संघाचे फलंदाज मी तर म्हणे की अपयशी ठरलेले आहेत, कारण या ठिकाणी शेवटचं षटक शिल्लक आहे. चला ओव्हर रेट आपण जर पाहिलं तर चांगला आहे, परंतु असं नाही की या षटकासाठी तुम्ही जास्त वेळ खर्च कराल. आता टीम मीटिंग मध्ये ही चर्चा सुरू आहे की 4थ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाचा वापर करायचा, कारण पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिले तर रोहन भोईर भरपूर महागडा ठरला होता आणि आता पुन्हा मात्र त्याच्याकडेच संघनायक आणि चेंडू सोपवलेला आहे, जी दिनेश भोईर यांची सपूत आहेत. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी या स्पर्धेला आज भेट देऊन गेली आणि आज प्रेक्षकांची सुद्धा मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये चांगली साथ पाहायला मिळाली. अजूनही पाहिले तर भरपूर संख्येने क्रीडा रसिक या ठिकाणी मैदानाच्या अगदी चौफेर बाजूला पाहायला मिळत आहेत. कोणी प्रेक्षक स्टँडमध्ये आहेत तर कोणी खुर्च्यांवरती स्थानापन्न आहेत, कोणी खाली बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये. चला आपण खेळायला सुरुवात करायची आहे. प्लीज रोहन, जास्त आपण वेळ खर्च करू नका आणि आम्हाला सुद्धा आवडत नाही की वारंवार वेळे संदर्भात तुम्हाला या ठिकाणी सूचना द्याव्यात, कारण ऑनलाईन स्पर्धा सुरू आहे. ओव्हर द विकेट मारा करतोय, फटका हवेत केलाय, झेल होणार का? डीप मध्ये फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला आणि त्याने मात्र कुठल्या प्रमाणे मिस्टेक केली नाहीये. जसा झेल पकडला सेलिब्रेशन अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु फलंदाज या ठिकाणी अपयशी ठरत असताना सागर कारभारीनं पहिल्या सामन्यामध्ये 3 मध्ये 3 षटकार ठोकले होते आणि यालाच तर म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटचा खेळ असा की एका क्षणाला तुम्हाला राजा बनवेल तर एका क्षणाला भिकारी बनवतोय. कारण पहिल्या सामन्याचा हिरो मात्र या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे फेल ठरला गेला, कारण
चौकोराने सागरनं आपल्या डावाला सुरुवात केली होती, परंतु फक्त आपल्या संघाला 5 धाबांचं तो योगदान देऊ शकला. नवीन फलंदाज केतन पाटील. खारबाव गाव म्हटलं तर खूप मोठं आहे. त्या गावातून आपण जर पाहिलं तर किमान 3 ते 4 संघ सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतात. अनेक एकापेक्षा एक सरस खेळाडू त्या गावामधून आपण पाहत असतो. परंतु या ठिकाणी सध्या अर्णव खारबाव संघ संकटामध्ये सापडलेला आहे. त्या संकटातून बाहेर काढणार का? पुन्हा हवेत फटका केला. डीप मिडविकेटचा फिल्डर स्वतः संघनायक आला होता त्या ठिकाणी सुनील भोईर, आणि त्याच्याकडून मात्र ही चूक घडली गेली. असं वाटतं की पहिला झेल आज भिनारकरांनी या सामन्यामध्ये ड्रॉप केला आहे, आणि ही चूक कोणाकडून झालेली आहे तर सुनील भोईरकडून. ज्यावेळी आपण पाहतो की जर एखाद्या सरपंचाकडून जर चूक झाली तर ते बिचारे सदस्य काय करणार. असा क्रिकेटचा खेळ आहे. जर वारंवार जर कॅप्टनकडून जर चुका घडल्या तर मात्र तो दडपण जे त्यांचे सहकारी असतात, इतर जे खेळाडू असतात त्यांच्यावरती येत असतो. परंतु संघाची सध्या आपण खारबावची जर परिस्थिती जर पाहिली तर नाजूक आहे. 19 धाबा फक्त फलक्यावरती पाहायला मिळतात, आणि त्यासाठी 5 विकेट्स त्या संघाने गमावले. आणि आता मात्र त्यांच्याकडे फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत की एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मात्र ते पोहोचू शकतील का? हो, ताकद त्यांच्याकडे आहे. ऑन साइडला पूल केलाय आणि चेंडू चाललाय. प्रिन्स मूव्हीज भेवडी प्रेक्षक स्टँडच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी षटकार. पहिला मॅक्झिमम षटकार खारबावकरांसाठी, रणस्फोट खारबाव संघासाठी, आणि तो षटकार मयूर तरेच्या बाटमधून निघाला. उंची सुद्धा फटकेला जास्त मिळाली. रिप्ले मध्ये पाहू शकाल जबरदस्ती इथे मात्र फुलचा फटका, पॉवरफुल अँड सक्सेसफुल, आणि चेंडू गुल झाला या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये किमान 2 मोठे फटके. मॅचला मात्र रंगत निर्माण होऊ शकते. या कारण खारबावकरांकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी अटॅक आहे. येणार का मोठे फटके? ओहो, थोडीशी चूक मयूरने केली, कारण चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदरच मात्र ते भरपूर सफल झाली. ती शैली मात्र गोलंदाज रोहन भोईरनं मात्र त्या ठिकाणी ओळखली, आणि त्याच अनुषंगाने मात्र थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला, आणि चेंडू बाटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. रोहनकडे टॅलेंट जरूर आहे, आणि जरूर षटकारानंतर तो मात्र चोख प्रत्युत्तर देत असताना प्रतिस्पर्धी संघाला. अजून एक चांगला चेंडू ऑन साइडला पावसाला ड्राईव्ह केला. लॉंग ऑनला फिल्डर हो स्वतः पडले. पहा, कपड्यांना माती लागली तर हरकत नाही, घरामध्ये सर्फ एक्सेल आहे त्याची आम्हाला भीती नाहीये. परंतु दुहेरीचा प्रयत्न झालाय, आणि 2 धाबा कंप्लीट. फिल्डिंग चांगली झाली, फेक चांगली झाली, परंतु थोडीशी मात्र त्या ठिकाणी मिस स्टँडिंग पाहायला मिळाली, आणि त्याच वेळी मात्र एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहिलं, आणि या 2 धाब्याने 27 या आकड्यावरती अर्णस्फोट खारबाव संघ पोहोचलाय. शेवटचा चेंडू या डावातील शिल्लक, आणि सामना करील मिस्टर लेफ्ट आर्म बॅटर मयूर तरे. पूर्णपणे बॅटच्या रडारमध्ये चेंडू आल्याने बॅटचा जरूर संपर्क झालाय, परंतु त्या ठिकाणी फक्त शेवटच्या चेंडूवरती धाव मिळेल 1, आणि एकेर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद. 28 धावा इथे मात्र अर्णस्फोट खारबाव संघाने जोडलेल्या आहेत. त्या धावांचा पाठला करण्यासाठी आता मात्र आवाज भिनार संघाला 29 धावांचा एक माफक आव्हान मात्र या ठिकाणी समोर ठेवलाय. तत्पूर्वी आपण या ठिकाणी जो लकी ड्रॉचा कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समवेत आहेत. त्याचप्रमाणे पाहिलं तर या ठिकाणी कासारवडोली संघाचे संघनायक आलेले आहेत, मालवडी संघाचे सुद्धा संघनायक या ठिकाणी आलेले आहेत, आणि आपण या ठिकाणी ड्रॉ इथे संपन्न करतोय. पहा, 3 चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत. चला कॅमेरावर आपण ड्रॉ या ठिकाणी कव्हर करायचा आहे. एका चिठ्ठीवरती नाव आहे सोनिका माता मालोडी ब संघ, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे MCC स्पोर्ट अर्थात कासार वडवली, आणि एका चिठ्ठीवरती विनर टीम आहे म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ. 3 चिठ्ठ्यामध्ये आपण एक चिठ्ठी उचलणार आहोत. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो आजच्या रजनीतील अंतिम सामना खेळणार आहे, आणि ज्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील त्याच्यामध्ये प्री क्वार्टर फायनलची मॅच असेल. ओके, तर आपण या ठिकाणी ड्रॉ पण करतो. या लाकीलूची मिस्टर युवा उद्योजक प्रिन्स
मदन पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करतोय. चला, प्रिन्स पाटील यांच्या हातामध्ये जी चिठ्ठी आहे तो संघ आजच्या रणनीतीला अर्थात क्वार्टर फायनल मध्ये तो मात्र संघ प्रवेश करणार आहे. आणि ज्या संघाने आज आपल्या मातेचं दर्शन घेतलं आणि या स्पर्धेमध्ये तो संघ दाखल झाला अर्थात तो संघ आहे सोनिका माता मालोडी ब संघ. म्हणजे पुढील आता सामना असेल या चालू सामन्यातील विनर टीम आणि MCC कासार वडवली. खूप खूप धन्यवाद स्वीट वॉइस ऑफ भिवंडी योगेश पाटील सर आणि तसेच ज्ञानेश्वर मोकादम कारण की त्याचं कारण नाही आहे 12 वाजून गेलेले आहेत. टार्गेट पाहतोय आपण फक्त एक मापक आव्हान म्हणता येईल. आमचे ज्ञानेश्वर आम्हाला सांगतायत की 29 धावाचं एक छोटंसं आव्हान आहे. आणि कधी कधी म्हणतात ना, जेव्हा जेव्हा लोचकरिंगचे सामने होतात तेव्हा मात्र सामना खूप चांगल्या तऱ्हेने पार पडतात. आज कौतुक करावं लागेल सोनिका माता मारुडी बी टीमचं आणि लकी ड्रॉच्या बळावर तो थेट टॉप 3च्या सामन्यासाठी खेळणार आहे. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र पाहतोय की MCC स्पोर्ट कासार वडवली या टीमच्या विरुद्ध फाईट करेल. सामन्याचे पंच म्हणून दोन्ही सावंत बंधू पाहतोय आपण. मेन पंच सावंत सर यांना जर पाहिलं तर निश्चित नो डाऊट सावंत सरची आठवण होते. लोबो सावंत सर सर्वप्रथम भिवंडीमध्ये येणारे बाहेरचे पंच. आणि माहिती मिळते की कालच्या पेक्षा आवरेजचा जर विचार केला एक मॅच आपण लेट आहे कारण त्याचं कारण कॉमन टीमचं वेळेवर हजर नव्हतं. यावेळेस पाहतोय की आपण लाईन कुठे चेक करतील. पहिला चेंडू मात्र निश्चित सवेर चेंडू हाताळला गेलं. वाईटचा इशारा येते आणि यस समक्ष असतो पंच असे सांगताना. एक धावीने खाता उघडलं गेलं. 29 धावाचं एक छोटंसं आव्हान आहे. आज फुल एन्जॉय करताना आमचे योगेश पाटील. नो डाऊट कुठल्या व्यक्तीच्या मनात शंका येणार नाही कारण की खूप एक चांगले व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व. सफल झाला होता. प्रत्येक धमाका करण्याचा प्रयत्न होता. लिटिल मास्टर ऑफ भिनार सुनील भोईर यांच्या माध्यमातून चांगलं षटक राहुल तरे हाताळतोय. आता मात्र ऑपरेटिंग सुद्धा करताना ये गोरसेकर तो गोरसेकर है, हम किसी कम नहीं है. जिथं कमी तिथं गोरसेकर हजर. टर्न केले चेंडूला स्कोरलेकडे पाहते आपण. अतिशय वेगा चेंडू ट्रॅव्हलिंग होताना त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. सावध सुरुवात आवाज भिना टीमची पाहतोय आपण कारण की माहित आहे टार्गेट एवढं मोठं नाहीये आणि चुकीचे फटके मारून विकेट बहाल करण्यापेक्षा क्लास क्रिकेट दाखवून विजयाकडे वाटचाल करणं हे पसंत करेल लिटिल मास्टर ऑफ भिनार सुनील. आणि त्याच्या समेत पाहतोय की आपण प्रणव भोईर. धावसंख्या 2. चांगलं षटक हाताळावं लागेल राहुल तरे या बॉलरला. जर सामन्यामध्ये निश्चित वापसी करायची असेल तर पहिले षटक महत्त्वपूर्ण असेल. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. प्रश्न विचारला गेला पण ती दाद फिटवून लावताना पाहतोय आपण पंचाला. अतिशय चांगला चेंडू होता. खांद्याचा वापर केला होता. टप्पापर्यंत चेंडू अतिशय वेगात सपकन निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण खारबाव टीमच्या गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. म्हणजे हे संकेत देताना की आमची गोलंदाजी अतिशय चांगली आहे.
भिवंडीमध्ये टॉप 5च्या स्कोरिंगमध्ये निश्चित टॉप 2 मध्ये येणारे आमचे ज्ञानेश्वर मुकदम पाहतोय की नंबर 2 चे स्कोरर आहेत. नाही म्हणता ज्यांनी काम दिलं त्याच्यासोबत गद्दारी करायची नाहीये. अल्पेश दादाचं आमचं एकच वाक्य आहे. चांगला चेंडू हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लय भारी बॉलिंग पाहतोय आपण राहुलच्या माध्यमातून. 29 धावा रोखताना पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त बॉलिंग. धावसंख्या फक्त आणि फक्त 2. पॅक क्राऊड पाहतोय आपण. अजून क्रिकेट रसिकांची संख्या मध्यरात्रीचे 12 वाजून गेल्यानंतर सुद्धा पॅक क्राऊड पाहतोय आपण. ये तो सिर्फ झाकी है, कल संडे का पूरा खेल बाकी है. ऑपरेटिंगसाठी आमचे इंजिनियर साहेब आलेले आहेत. या स्वतः पुलचा फटका अतिशय चांगला आहे. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आला या चेंडूवर मात्र हा चौकार. निश्चित लाखिवली गावचे खरे प्रिन्स पाहतोय आपण निश्चित आनंद घेताना. हे पाहतोय इनकी कहाणी अलग आहे. ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून अफाट मेहनत करणारे आमचे वीर पाटील म्हणजे लाडके बाळा. क्या बात आहे बाळा. हाय पहिल्या षटकामध्ये विचारला पण चांगली बॉलिंग पाहिली आपण. सावध सुरुवात आवाज भिना टीमची पाहतोय कारण की त्यांना माहिती आहे रिस्क घेऊन काय फायदा नाहीये. कारण की 24 मध्ये आपल्याला फक्त 29 धावा हव्या आहेत. तर एका षटकामध्ये एक फटका जरी आला तरी विजयाकडे वाटचाल करतोय. आणि आता मला वाटतं की नशीब हातात घेऊन आलेला आहे हा संघ. कधी कधी म्हणतात तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमचा तो दिवस असेल ना तुम्ही कुठून पण वापसी करू शकता. हे दाखवलंय आवाज भिना टीमने. सज्ज होताना गोलंदाज सागर. हा फटका मात्र हवेत आहे. उंची जास्त लांबी कम आणि एक चांगला झेल कम्प्लीट. पहिला धक्का बसलाय आवाज बिना टीमला. आमचे रणजित दादा सुद्धा फुल एन्जॉय करताना पाहतोय. सातत्याने या स्पर्धेच्या आयोजकाला खांद्याला खांदा लावून पूर्णपणे मेहनत करताना पाहतोय. गावदी स्पोर्ट लाखिवली टीमच्या प्रत्येक खेळाडूचं मी राजेंद्र पाटील सरांचे त्या परिवाराच्या माध्यमातून अभिनंदन करेन की तुमचा सहयोग सातत्याने पर्व 17 आहे आणि प्रत्येक वर्षी खूप मोलाचं सहकार्य तुमच्याकडून मिळतोय. आता मात्र किरण भोईर खेळपट्टीकडे रवाना होताना एक जमाना होता. किरण नावाचा दबदबा कायम होता. ज्ञानेश्वर आठवते तुला 2 ते 3 वर्षापूर्वी किरण भोईर खेळपट्टीवर जेव्हा येतो तेव्हा मात्र समोरचा गोलंदाज त्यांना वाटते की या बॅटरला चेंडू कुठं टाकायचा आहे. पण या सामन्यात कशा प्रकारे बॅटिंग करेल कारण की लिटिल मास्टर ऑफ भिनार टीमचा बाद झालेला बॅटर पाहतोय सुनील भोईर बाद झालाय. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. त्यानंतर मात्र क्रमांक 3 वर आलाय किरण भोईर. आता मात्र एक चांगली छोटी शिकवण्या पार्टनरशिप करावी लागेल. हे पाहू शकता ठीक आमच्या त्या लाखिवली मंडप डेक्रो स्टँडकडे काही दर्शक. पंचिंग अपरकट वा भाई वा सुपर शॉट. चेंडू जाईल सीमा पार आलाय हा चौकार. आणि पंचिंग अपरकट. आणि जी चर्चा होती की किरण कशासाठी प्रसिद्ध होता हा त्याचा फेवरेट शॉट. आपल्या कमरेला एक पिवशी घेऊन आलेले त्याच्यातून हळूची एक फटका बाहेर काढला आणि हा दुसरा फटका काढण्याचा प्रयत्न पण लाईन चुकीची होती. वाईटचा इशारा ते धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती पाहतोय आपण 11. यानंतर एक मोठा सामना परत पाहायला मिळेल. MCC कासार वडवली आणि चालू सामन्यातला विजेता संघ. वाह सुपर स्टिअर गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिले. चेंडू जाईल 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 सीमा पार आलाय हा दमदार चौकार. ज्ञानेश्वर कधी कधी म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी. डोक्याचा वापर करून तुम्ही जर कुठले खेळ चांगला खेळला ना तर तुम्ही माग राहणारच नाहीये. बघितले तर मात्र हवेत फटकेबाजी करण्यापेक्षा दिमागाचा वापर केलाय. बाहेर जाण्याच्या चेंडूला स्टिअर केलंय. पॉईंटच्या षटकाला बीट केलंय. चेंडू सीमा पार गुल झाले. परत एकदा वाह सुपर. पण या पाहता चांगलं क्षेत्ररक्षण गल्ली या क्षेत्रावर पाहतोय आपण. 3 धावा वाचवतोय या एका धावेने. किरण भोईर व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय. 2 चौकार त्याच्यामध्ये आले. 9व्या धावसंख्या नॉट स्ट्राईकला आहे आणि टीमची धावसंख्या पाहतोय 16. 13 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र म्हणावं लागेल की किती चेंडूमध्ये या इनिंगला या सामन्याला फिनिश करते
प्रणव आणि किरण म्हणजेच आवाज भिनार, आमचे डीबी म्हणजेच दिनेश भोईर. वा भाई वा, सुपर सुपर हिट. हा फटका आकाशाला गवसणी घालणारा हा उत्तुंग षटकार. नो डाऊट चर्चा कालपासून ती होती पहिली नाईट टुर्नामेंट आणि सक्सेसफुल दिशेकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. आणि उद्या जर विचार केला आपण 12 संघ टॉपचे आहेत. कमाल आणि धमाल खऱ्या अर्थाने उद्याच पाहायला मिळेल. परत एकदा टॉप एज हवेत आहे, फायनलकडे चुकी नाही आहे. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय तो दुसरा. वेलकम लाकिवली मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर अनिल कांबडी साहेबांचं आगमन झालेलं आहे. निश्चित मनापासून आभार व्यक्त करेन तिन्ही बंधूचं, मनीष असो, सुनील असो की मात्र अनिल. अनिल दादा स्वागत आहे आपल्या व्यासपीठावर. आणि यावर्षी सुद्धा त्यांची नवीन इनिंग सुरू होणार आहे. भावी शुभेच्छा अनिल दादा तुला पुढच्या वाटचालीसाठी. 19-20 मे ला नवीन इनिंग चालू करणार आहे. आणि तसेच मनीष दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि पाटील सर मी कन्फ्यूज झालो सकाळी जेव्हा उठलो ना, तिन्ही भाऊ सेम दिसतात. भूमिपुत्रांना प्राधान्य दिलेच पाहिजेत, ही गोष्ट मोठी आहे. यस सर. आणि 17 प्रो आहे 2009 पासून जेव्हा सुरुवात झाली. आणि सकाळी सुनील दादांनी ती चर्चा केली की जेव्हा पहिली टुर्नामेंट तेव्हापासून आपलं सगळं डेकोरेशन इथं मात्र राजेंद्र सराकडे असतोय. खूप छान. कुठेही असो पहिले भूमिपुत्रांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि अशी जी एक टुर्नामेंटची एक उदाहरण सांगतो मी. धानेवली आदर्श चषक जी असते 33 वर्षापासून एकच. यावेळेस पाहता सुपर शॉट आहे, कट केलंय. पाहतोय आपण कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला ह्या दणदणी चौकार. 3 धावेची आवश्यकता. किरण मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय. क्लास बॅटिंगचं प्रदर्शन. आल्या पावली पहिला चौकार जो मारला अप्परकटच्या अंदाजामध्ये, दुसरा स्टिअर केला होता, त्यानंतर मात्र आता पंचिंग परत एकदा पंच केला होता. 3 धावेची आवश्यकता. 11 चेंडू. आणि यावेळेस मात्र हा सामना फिनिश आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आवाज भिनार टीमनी. सामनावीर ठरला या सामन्यात. खूप छान गोलंदाजी केली ज्यांनी एक षटक हाताळलं, 2 विकेट आणि 2 धावा खर्च करणारा गोलंदाज प्रणव भोईर ठरलाय सामनावीर. प्रणव आपण या. टॉस साठी सज्ज असेल आमचे स्वीट व्हाईस. मॅडम मॅच आपण देऊया. सर्वप्रथम प्रणव भोईर आपण लगेच या, वेळ कमी खर्च करा. निश्चित पाहतोय आपण 3 स्टार. इथं मात्र पाहतोय आपण सुनील, अनिल आणि मनीष. आणि आमचे डीजी मास्टर आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जायचे आहे.